संविधान धोक्यात नावाची चिंता संविधान ज्यांनी तोडलं असे अनेक जण करत असतात, पण संविधान काय हे कोणी वाचलेलंच नसतं. राम नावाच्या संस्थेने सर्वसामान्य माणसाला संविधान कळावं, घटना करावी, कॉन्स्टिट्यूशन कळावं म्हणून 10,000 प्रती तयार केल्या. मी खरंच मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि या कॉपी संपल्यानंतर पुन्हा छापताना मला संपर्क करा. आपण मोठ्या संख्येने लोकांपर्यंत संविधान सोप्या शब्दामध्ये पोहोचवलं पाहिजे. नावाची संस्था आहे, लोहगावचे उद्योजक गिरीश जयवाल. त्यांनी सामान्य नागरिकांना हक्क आणि अधिकार कळावेत म्हणून की भारताची राज्यघटना ती प्रेझेंट देत आहे. आता हा आपला अमृत महोत्सव आहे, काय शुभेच्छा द्याल, काय सांगा? गिरीश जयवालांचा या संस्थेतर्फे, राम संस्थेतर्फे हा जो उपक्रम आहे हा अतिशय स्तुत उपक्रम आहे. कारण आपण नेहमी संविधानवर बोलतो सगळेजण, पण संविधान नेमकं काय आहे हे लोकांपर्यंत पोचणं फार जरुरी असतं. आणि ह्याच्यामध्ये यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये हे केलेलं आहे. लोकांपर्यंत संविधानमध्ये नक्की काय आहे, संविधानचा अर्थ काय आहे, आपण संविधान कशासाठी वापरतो, हे सगळं जर सामान्य लोकांपर्यंत पोचले तर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या मनामधलं भारत होता तो तयार होण्यास मला वाटतं ह्याच्यासाठी खूप मोठी मदत होईल. आणि असा उपक्रम ह्यांनी घेतल्याबद्दल मी त्यांना खरंच खूप शुभेच्छा देते. अतिशय चांगला उपक्रम आहे. त्यांनी ही कॉपी 10,000 लोकांना डिस्ट्रीब्यूट करण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्यांच्या उपक्रमास माझ्या खूप खूप शुभेच्छा. पूर्ण महाराष्ट्र संविधानाच्या माहितीसाठी तर राम नावाची संस्था आहे, त्याचे अध्यक्ष गिरीश जयवाल आहेत. सामान्य नागरिकांना हक्क आणि अधिकार कळावेत म्हणून महाराष्ट्राची असेल, भारताची असेल, ती राज्यघटना ते नागरिकांना सप्रेम भेट देत आहेत. ती एक प्रत तुम्हाला देखील दिलेली आहे. या संदर्भात त्यांच्या उपक्रमाला काय शुभेच्छा द्याल, काय सांगाल? हे जे राम या संस्थेकडून संविधानाबाबत माहिती देणारं अत्यंत उपयोगी असं पुस्तक आणि त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि ती प्रत्येक नागरिकाला ही माहिती अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे भारताचं संविधान हे त्यांना कळणार आहे आणि भारताचं संविधान हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. त्यांचे हक्क काय आहेत ते कळले पाहिजेत, त्यानुसार ते काही सुधारणा करू शकतात. तर हा गिरीश जयवाल यांनी जो उपक्रम हाती घेतला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे आणि खूप चांगला आहे. यामध्ये ते 10,000 संविधानाच्या प्रती लोकांना देणार आहेत. त्याबद्दल माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. संविधानाचे अधिकार काय काय आहेत, की संविधानाचे अधिकार सामान्य लोकांना कळण्यासाठी, समजण्यासाठी त्यांनी संविधान घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्याची पहिली प्रत अध्यक्ष तुम्हाला दिलेली आहे आणि ती आज श्री गजाननाच्या चरणी अर्पण केलेली आहे. या संदर्भात तुम्ही काय शुभेच्छा द्याल, काय सांगाल? यांचे जे दोघांचे जे विचार आहेत हे अगदी चांगले, सर्वसामान्य माणसांना किंवा गृहिणींना म्हणा किंवा आपल्या कुटुंबाला सगळ्या, की हे घरोघरी संविधान म्हणजे काय आहे, असे काय काय म्हणणं आहे त्यात, हे जर वाचले तर आपले अधिकार काय आहेत हे लोकांना कळतील. आणि त्याच्यामुळे हा जो यांनी प्रचार आणि प्रसार जो चालवलेला आहे हे एकदम चांगला आहे. हे त्यानिमित्ताने कोणाच्याही पुढे हात पसरायला लागायची गरज नाही, कारण हे संविधानच तुमच्याकडे, तुम्ही जर वाचून त्याचं नीट हे केलं तर तुम्हाला व्यवस्थित तुमचे जे काय हक्काचं जे आहे ते मिळणारच आहे. तर यांची जी कल्पना आहे त्याला मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट अध्यक्ष या नात्याने शुभेच्छा देतो.